नमस्कार प्रेक्षकांनो, तू ही रे माझा मित्र या मालिकेचे आपण आजच्या भागाचे रिव्ह्यू ऐकत आहोत. प्रेक्षकांनो बघा, इकडे राजेश स्वतःच अर्णव समोर कबूल करतो की मीच केले होते तुझ्या गाडीचे ब्रेक फेल आणि तेही तुला मारण्यासाठी. प्रेक्षकांनो इकडे अर्णव स्वतःच हताश होऊन जातो, कारण त्याला माहीत आहे की हा राजेश कसा माणूस आहे, किती नीच माणूस आहे, तरीही तो काहीच करू शकत नाही. याच कारणामुळे अर्णव स्वतःवर चिडचिड करत असतो. चला तर प्रेक्षकांनो सुरुवात करूया आजच्या रिव्ह्यूला. आणि प्रेक्षकांनो आपण बघितलं की अंजलीला हा राजेश सांगतो की तू गिझर ऑन कर, मी आलोस, कारण अर्णवने त्याला आवाज दिलेला असतो. आता राजेश अर्णव जवळ येतो आणि अर्णव त्याला म्हणतो की हा रुमाल तुझा आहेत ना. अर्णव म्हणतो की आर फॉर राजेश, राईट. आणि प्रेक्षकांनो आपल्याला असं दाखवलंय की हा रुमाल पाहून तो राजेश घाबरला आहे, पण बघा पुढे काय म्हणतो तो. आणि तो रुमाल हातात घेतो आणि म्हणतो की हा होतं, हा तर माझाच रुमाल आहे. राजेश बघा स्वतःच म्हणतो तुझे गाडीचे ब्रेक फेल करताना तिथे पडला असणार. अर्णव चिडतो आणि त्याची कॉलर पकडतो. प्रेक्षकांनो अर्णव म्हणतो की काय काय चाललंय तुझ्या डोक्यात, काय प्लॅन होता तुझा. राजेश पण बघा का धीट माणूस आहेत ना, तो म्हणतो की प्लॅन जाणून घ्यायचा आहे. तो म्हणतो की सोप्पा प्लॅन होता. राजेश म्हणतो की बरं सांगतो, हात काढ, म्हणजे ज्याची कॉलर पकडली होती ना म्हणून म्हणतोय. राजेश म्हणतो की नशिबाने वाचलास तू अर्णव. हा राजेश म्हणतो खरं तर तुझंच वरचं तिकीट काढलं होतं, पण अडकली माझी बावळट बायको. राजेश म्हणतो की तुझी माझी इंदोरी जिलेबी. राजेश म्हणतो की ह्यावेळेस वाचलायत, पण नशीब प्रत्येक वेळेस मेहरबान नसतं. राजेश अर्णवला म्हणतो की जाशील तू लवकरच. कुठेही पडतो का रे, त्या रुमालाशी बोलतो हा राजेश. त्या रुमालाला म्हणतो कुठेही कसं काय पडतोस, गाडीजवळ पडलास तू. आणि हा राजेश अर्णवकडे बघून म्हणतो की जागा खिशात आहे तुझी. रुमालाला म्हणतो की कळत नाही तुला, आणि तो रुमाल खिशात घालून तो त्याच्या रूम मध्ये जातो. आणि प्रेक्षकांनो बघा, आता अर्णवला एवढं सगळं माहीत असून सुद्धा तो काहीच करू शकत नाही. या गोष्टीचं त्याला गिल्ट असतं आणि तो रूम मध्ये येतो आणि खूप चिडचिड करतो, खूप संताप देखील करतो. आणि प्रेक्षकांनो बघा, इकडे आता तो चिडचिड करून ते फ्लावर पॉट आहेत तोच खाली पाडतो आणि म्हणतो का त्या राजेशने माझ्या गाडीचे ब्रेक फेल केलेत. तेवढ्यात तिथे ईश्वरी येते आणि अर्णवला शांत करण्याचा प्रयत्न करत असते. आणि ईश्वरी म्हणते की सर अहो आपल्याला तर हा डाऊट होताच. अर्णव म्हणतो की डाऊट नाही, त्याने स्वतः कबूल केला आहे. अर्णव चिडतो आणि म्हणतो की याला असं वाटतं ना, याला धरावं आणि पोलिसांच्या ताब्यात देऊन टाकावं. अर्णव म्हणतो की काहीच करू शकत नाहीये मी, दिस इज सो इरिटेड. आता बघा अर्णव म्हणतो की ह्या अशा माणसावर ताई विश्वास ठेवते, त्याला देव माणूस मानते. ईश्वरी त्याला शांत करण्याचा प्रयत्नच करत असते की ती म्हणते सर ऐका ना, शांत व्हा. अर्णव म्हणतो की त्याची पूजा करायची बाकी आहेत फक्त. अर्णव म्हणतो की मला सगळं माहीत असून सुद्धा मी काहीच करू शकत नाही, दिस इज सो फ्रस्ट्रेट. आणि ईश्वरी म्हणते की अर्णव सर तुम्ही प्लीज शांत व्हा. पण अर्णव संतापाच्या भरात असतो, त्याला कळतच नाही की ईश्वरीला एवढं लागेल, आपण हे करू नये. पण बघा तो तिचा जोरात हात झटकतो आणि त्या ज्या हाताला लागेल असतं त्याच हाताला बिचारीला लागून जातं. ती जोरात ओरडते की आहा आई ग. तिला खूप जोरात लागून जातं. प्रेक्षकांनो तिला आधीच एवढं जोरात लागलेलं असतं आणि त्याच हाताला लागतं. अर्णव बघा आता तिच्या हाताला लागलं म्हणून तो जरा शांत होतो आणि तिला प्रेमानं विचारतो खरंच लागलं, जोरात लागलं, आय एम सॉरी, आय एम रिअली व्हेरी सॉरी. अर्णव तिला त्या खुर्चीवर बसवतो आणि म्हणतो की तू इथे बस. प्रेक्षकांनो तिला खूप जोरात लागलेलं असतं, ती सारखं ऐक करत असते आणि अर्णव बिचारीला सॉरी म्हणत असतो. त्याच्याकडनंही चुकूनच लागलेलं असतं, तरी पण आता त्याला तर वाईट वाटतंच ना. आणि ईश्वरी पण आता अर्णव म्हणतो की सॉरी, रागाच्या भरात ते चुकून असं. अर्णव तिला विचारतोय की दुखतंय का, ती म्हणते की हो खूप. प्रेक्षकांना एवढं जोरात दुखत असताना फक्त याने फुंकर मारली तर हिचं दुखणं गायब झालेलं असतं. काय जास्त असते ना प्रेक्षकांना प्रेमामध्ये असो. आता अर्णवची चुकी आहे त्यामुळे तो तिच्या हातावर फुंकर तर मारतच आहे की तिला जास्त त्रास होऊ नये म्हणून. आणि ऐश्वरी त्याच्याकडे बघून म्हणते की सर तुम्ही दिखावा खूप करता. हा ईश्वरी म्हणते की तुम्हाला आहे माझी काळजी. अर्णव म्हणतो की हे बघ. ईश्वरी म्हणते की माहिती मला, तुम्ही रस्त्यावरच्या मुलीची सुद्धा अशीच केअर घेतली असती. ईश्वरी म्हणते की माझ्यासाठी काही स्पेशल वगैरे करत नाही आहात तुम्ही. आणि हाच अर्णवचा डायलॉग ईश्वरीने बोललेला असतो. ईश्वरी म्हणते की शेवटी काय, मी फक्त बायको आहे तुमची. ईश्वरी त्याला म्हणते की आहे ना. आणि अर्णव बघा आता बोलायला काहीच राहत नाही, म्हणतो की अनिता त्यांना सांगतो की 1 कप चहा द्यायला. आणि अर्णव तिथनं निघून गेल्यानंतर ईश्वरी म्हणते की कधी कळणार आहेत सर तुम्हाला, माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे.
आणि इकडे आता सुप्रियाताईंना कळालेलं असतं, त्यामुळे नमू आणि सुप्रियाताई ईश्वरीच्या घरी येणार. पण तेवढ्यात त्या म्हणतात की नमू आपण इशूसाठी फळं घेतोच आहोत. त्या म्हणतात ऐक ना, भाज्या छान दिसत आहेत, आपल्या घरासाठी घेऊयात का? सुप्रिया काकू म्हणतात की म्हणजे कसं, इशूला भेटून आपण डायरेक्ट घरी जाऊ. नमू म्हणते की हाऊ. आणि प्रेक्षकांना ह्या भाज्या बघत असतात तेवढ्यात वल्लरी मामी कुठेतरी जाऊन आलेली असते आणि म्हणते की रिक्षा. आणि त्यांच्या आवाजाने सुप्रिया काकूंचं लक्ष त्यांच्याकडे जातं. आणि प्रेक्षकांना बघा, तिचा आवाज, तिचा चेहरा बघितल्यावर सुप्रिया काकूंना काय वाटतं माहित नाही, त्या भाजीपाला सोडता आणि त्याच बाईकडे बघत असतात. आणि त्या मनोमन म्हणतात की हिला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय मला. त्या म्हणतात की त्या बाईसारखी ही बाई तर नाही ना. आणि मामी रिक्षाचीच वाट बघत असतात आणि परत आवाज देतात की रिक्षा. आता सुप्रिया काकूंना कन्फर्म करायचं असतं की ही तीच बाई आहेत का, पण त्यांना खूप वर्ष झाल्यामुळे नीट फारसा त्या बाईचा चेहरा आठवत नाही. इथे वल्लरीला एकही रिक्षा मिळत नाही म्हणून ती चिडते आणि म्हणते की एक धड रिक्षावाला थांबत नाहीये. आणि आता मामी रिक्षात बसून पुढे निघून जातात. पण सुप्रिया काकू म्हणतात की ही तीच बाई होती का. आणि बघा, मामी निघून गेल्यानंतर आता नमूला कळतं की आई कोणाला तरी बघत आहे. ती आई जवळ येते आणि म्हणते की आई तू कोणाला बघतेस का. आता सुप्रिया काकू बोलतात की नमू, अगं ती बाई, तिला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतं ग. नमू म्हणते की कोण का आई. सुप्रिया काकू म्हणतात की अगं तीच, आता रिक्षातून गेली ती, तिचा चेहरा ओळखीचा वाटतो आहे. आता नमूने काय बघितलेलं नसतं. त्या म्हणतात की असं वाटतंय आपण काहीतरी शोधतोय आणि ते अचानक समोर येऊन उभं राहावं असं. आता नमूला काहीच माहित नसतं म्हणून ती म्हणते की म्हणजे. आणि सुप्रिया काकूंना आठवतं की ती बाई म्हटली होती, मी सांगते अगदी जसे तर तसं केलं ना आयुष्याचं कल्याण होईल तुमच्या. आणि हा विचार त्यांनी केले. नमू म्हणते की आई अगं कसला विचार करतेस. सुप्रिया काकू म्हणतात की अगं नमू तीच बाई जिने मला. तेवढ्यात त्या शांत होतात. नमू म्हणते की अगं जिने तुला काय. नमूला आता काढायचं असतं. ती म्हणते की जिने तुला काय. पण सुप्रिया काकूंना कळतं की नमूला काहीच माहित नाही, आपण त्याबद्दल बोलायलाच नको. आणि त्या विषय बदलतात. त्या म्हणतात की अगं काही नाही, मला कदाचित भास झाला असेल. त्या म्हणतात की बरं तू भाजी घेतलीस का. नमू म्हणते की हो भाजी घेतलीये, पैसे द्यायचे बाकी आहे. आणि सुप्रिया काकू म्हणतात की ही जी बाई असेल ना, हाच तो पुरावा आहे, हिनेच मला. आणि तेवढ्यात आपल्याला आता अर्णव त्यांच्या घरचा सीन दाखवलेला आहे. म्हणजे सगळेजण बसलेले असतात, अंजली, ईश्वरी, अर्णव, मामा आणि आकाश. तेवढ्यात राजेशही तिथे येतो. अंजली म्हणते की आज आपण सगळे एकत्र आहोत ते फक्त ईश्वरीमुळे. त्या म्हणतात की ईश्वरी सोबत नसते ना माझ्या म्हणजे गाडीत, तर मी आज जिवंतच नसते. आणि मामा म्हणतात की अंजली अगं नको आठवू सारखं तेच ते. आणि सगळ्यांचंही तेच म्हणणं असतं. राजेश म्हणतो की नाही नाही मामा, पण अंजली अगदी बरोबरच बोलते. आणि प्रेक्षकांनो याला फक्त चान्सच पाहिजे असतो, म्हणून हा लगेच ईश्वरीचा हात पकडतो आणि म्हणतो की खरंच ईश्वरीजी. आणि बघ, मामा आणि राजेशला अर्णवला हे काही आवडलेलं नसतं. राजेश तिचा हात हातात घेऊन म्हणतो की ईश्वरीजी तुमचे मानावे तेवढे आभार कमी आहेत. तो म्हणतो की माझ्यासाठी तुम्ही देवाच्या जागी आहात खरंच. आणि ईश्वरीला सुद्धा हे काही आवडलेलं नसतं, पण अंजलीसाठी ती काहीच बोलू शकत नाही. आणि अर्णव लगेच म्हणतो बहिणीच्या जागी. राजेश म्हणतो की बहीण. अर्णव म्हणतो की ती तुमची लहान बहीणच आहेत ना. लगेच अंजली म्हणते की माझ्यासाठी तर ती लहान बहीणच आहेत बाबा. आणि बघा इकडे अर्णवने त्या राजेशला बरोबर थुटकारून लावलेला आहे. अंजली म्हणते की मला आता माझ्या लहान बहिणीला थँक्यू म्हणायचं आहे. मामा म्हणतात की अगं मग म्हणून टाक की लगेच. अंजली म्हणते की तसं नाही मामा, मला स्पेशल थँक्यू पार्टी द्यायची आहे ईश्वरीला. आकाश पण म्हणतो की दी सुपर आयडिया. आकाश म्हणतो की आजी देवळातून आली का तिलाही सांगू, तिलाही आवडेल ही आयडिया. आणि अंजली म्हणते की ईश्वरी त्या पार्टीत राजेश शेळके कुटुंबाकडे जे काही मागेल ते तिला मिळेल. ईश्वरी लगेच अर्णवकडे बघून म्हणती की खरंच मी जे काही मागेल ते मला लगेच मिळेल का. अंजली म्हणती लगेच काय ग, तुला चिंटूकडून काही हवं आहेत का, त्याच्याकडे बघते आहेस ते. अंजली म्हणते आणि त्याने नाही दिलं ना तर त्याचे कान पकडून द्यायला लावेल त्याला. आणि मामा यावर मग असतात, म्हणजे थोडं वातावरण नॉर्मल करण्याचा प्रयत्नही करतात. आणि आता इकडे अर्णव कॉफी पित असतो, ईश्वरी त्याच्याकडे बघत असते. आता राजेशला काही चान्स नाही म्हणून तो त्याच्या बायकोशी आता गप्पा मारत असतो. आणि आता इकडे ईश्वरी रूम मध्ये आलेली असते आणि म्हणते की अंजली ताई तर ग्रेटच आहेत, कोणी थँक्यू म्हणण्यासाठी पार्टी देतं का. ईश्वरी म्हणते की थँक्यू मनापासून म्हणायचं असेल तर कार्ड वगैरे देतात हे माहितीये, पार्टी वगैरे. तेवढ्यात अर्णव तिच्या मागे मागे येतो आणि म्हणतो की काय म्हणाली. ईश्वरी म्हणते की म्हणजे. अर्णव म्हणतो खाली म्हणालीस ना तू पार्टीमध्ये तुला जे काही हवं ते मागू शकते.
अर्णव म्हणतो की काय मागणार आहेस तू माझ्याकडे? ईश्वरी म्हणते की ते आत्ता नाही, पार्टीमध्ये सांगेल. अर्णव म्हणतो की सांग. ईश्वरी म्हणते की सरप्राईज आहे ते, असं समजा सर. ती म्हणते की थोडा पेशन्स ठेवा ना. आणि प्रेक्षकांनो आता बघा, इकडे ईश्वरीने अर्णवला पेशन्स ठेवायला तर सांगितले असतात, पण आता इकडे नमू आणि सुप्रिया काकू ह्या दोघीही आलेल्या असतात आता ईश्वरीला भेटण्यासाठी. पण त्यांना तिथे आल्यानंतर लगेच आठवतं की अर्णव म्हणाला होता आजपासून तुम्हाला माझ्या घराचे दरवाजे बंद. आणि सुप्रिया काकू तिथेच थांबून घेतात. तेवढ्यात नमू म्हणते की आई काय ग, काय झालं, चल ना आत. आणि सुप्रिया काकू नमूला सांगतात की नमू अगं. तेवढ्यात आकाश तिथे येतो आणि म्हणतो की नम्रता काकू बाहेर का थांबला तुम्ही, चला ना आत. आणि सुप्रिया काकू म्हणतात की नाही तुम्ही जरा पुढे व्हा, मला एक फोन करायचा आहे, मी फोन करून झाला की येते. नंबू लगेच म्हणते की आई अगं असं अचानक काय आठवलं तुला? त्या सुप्रिया काकू म्हणतात की नमू अगं एक अर्जंट आहे, तू पुढे हो ना. नमू म्हणते की बर मी. आणि आता आकाश नमू आणि दोघे जणी घरामध्ये निघून जातात. आता सुप्रिया काकूंना अर्णवने अशी अड घातल्यामुळे त्या आता ईश्वरीलाच फोन करतात. आणि आता इकडे आता अर्णवला थोडं टेन्शन, म्हणजे त्याला विचार पण पडतो की ईश्वरी असं काय मागणार आहेत माझ्याकडे, आणि तिने काय मागेल तेही माहीत नाही. का सगळ्यांसमोर तिने जर मागितलं तर मला तिला ते द्यावाच लागेल. असो आता ईश्वरी त्याला म्हणते की असं काय बघताय तुम्ही एकटक माझ्याकडे? ईश्वरी मजाकमध्ये म्हणते की तुमचा बिझनेस एम्पायर नाही मागणार आहेत मी. नाही तेवढ्यात तिला तिच्या आईचा फोन येतो. आता अर्णव समोर असल्यामुळे ती पण थोडासा घाबरते, हिचकिचते आणि तिच्या आईचा फोन रिसीव करते आणि अर्णवला सांगते की आईचा फोन. आणि बघा ईश्वरी फोन उचलते आणि म्हणते की हॅलो, हां बोल ना ग आई. तिकडनं सुप्रिया काकू म्हणतात की अगं इशू तुझा ॲक्सिडेंट झाल्याचं कळलं मला, तेव्हा तुला भेटायला आलेत का मी. त्या म्हणतात की तू बाहेर येऊ शकशील का, तुला शक्य असेल तर. आता ईश्वरी म्हणते की आई अगं, आता सुप्रिया काकूंना काय माहिती की अर्णव तिच्या पाठीमागेच आहे ते. ईश्वरी म्हणते की आई अगं. तेवढ्या सुप्रिया काकू म्हणतात की मी आत आले असते ग, पण अर्णव चिडती. त्या म्हणतात खरं तर मी आलेच नसते ग, पण मला तुला भेटल्याशिवाय राहावलं नाही. त्या म्हणतात की ॲक्सिडेंट झाल्याचं समजलं म्हणूनच आलेत अगं. ईश्वरी म्हणते की बरं ठीक आहे, तू काळजी करू नकोस, मी आले हं. सुप्रिया काकू म्हणतात की हो. आता इकडे ईश्वरीला पण वाटतं कसं सांगावं की अर्णवला त्याला जर सांगितलं तर तो अजून चिडेल, असं तिचा गैरसमज म्हणजे म्हणणं असतं. तर ती थोडंसं घाबरतच अर्णवशी बोलते की आई आले मला भेटायला. ईश्वरी म्हणते की घराबाहेरच थांबली आहेत, मी आले. तेवढ्यात अर्णव तिला म्हणतो की एक मिनिट. ईश्वरी म्हणते की काय झालं सर, आणि तिला म्हणतो की तू इथेच थांब. आता ईश्वरीला वाटतं की हा परत आईला जाऊन काही बोलतो का काय होईल, त्यामुळे ती अजूनच घाबरून जाते. ती म्हणते की हे भगवान, सरांनी जाऊन आता आईला काही बोलायला नको प्लीज. ती म्हणते की उगीच सांगितलं सरांना आई आली मी ते. आणि प्रेक्षकांनो आता अर्णव डायरेक्ट सुप्रिया काकून समोर येतो, त्यामुळे सुप्रिया काकू सुद्धा घाबरून जातात की आता अर्णव काही चिडतो का काय होतं काय नाही, उगच नको काही तो तमाशा. आणि आता सुप्रिया काकू त्याला म्हणतात की मी इशूला. तेवढ्यात अर्णव म्हणतो की माझ्या घरात पाऊल ठेवायचं नाही, हे मी सांगितलं होतं ना तुम्हाला. सुप्रिया काकू पण घाबरून जातात. त्या म्हणतात की हो, पण मी इशूला भेटायला आले होते. आणि अर्णव म्हणतो की ती आत आहे, जाऊ शकता तुम्ही. अर्णव सुप्रिया काकूंना म्हणतो की तुमच्या मुलीने माझ्या ताईचा आणि तिच्या पोटातल्या बाळाचा जीव वाचवला आहे. आणि अर्णव म्हणतो की आमच्या घरावर खूप मोठे उपकारच केले आहेत ती, आणि मोस्ट म्हणजे आई आणि मुलाचं नातं मी समजू शकतो. आणि अर्णव म्हणतो की तुम्ही भेटू शकता तिला. आणि प्रेक्षकांना बघा आता अर्णवच्या मनात नसताना देखील त्याला सुप्रिया काकूंना मध्ये तिला भेटायला पाठवावं लागलं. तर सुप्रिया काकू त्याच्यासमोर हात जोडतात आणि त्या ईश्वरीला मध्ये भेटण्यासाठी जातात. आता इकडे मामीने कोणाला फोन केलाय माहीत नाही. ती म्हणते नमस्कार सदावर्ते, मी वल्लरी पाटील बोलते. मामी म्हणतात की हो मस्त मजेत. ती म्हणते की बरं उद्या येताय ना तुम्ही घरी. त्या म्हणतात की हो ठीक आहे, सगळं काय नीट आणि ठरल्याप्रमाणे होईल. मामी म्हणते की हो या ना, वाट बघते. हो चालेल. आणि प्रेक्षकांनो फोन ठेवल्यानंतर मामी म्हणतात की काहीही झालं तरी त्या नम्रताला मी ह्या घरची सून होऊ देणार नाही. आणि त्या फोनकडे बघून म्हणतात की दॅट इज दॅट. आता प्रेक्षकांनो एक सांगू का, या मामीचंच असं होणार आहे की दॅट इज दॅट, कारण तिने जेवढे कांड केलेले आहे ते तसे परतफेड करायला नको का. आणि आता सुप्रिया काकू ईश्वरीच्या रूममध्ये आलेल्या असतात. ईश्वरीने त्यांच्यासाठी
चहा किंवा कॉफी घेऊन आलेले असते. सुप्रियाताई म्हणतात की अगं नमो, इशू नमो कुठे आहेत? इशू म्हणते की अगं ती अंजली ताईंसोबत बोलत बसली आहे. सुप्रिया काकू काळजीपोटी विचारतात की तुला फार लागलं नाही येत ना, बरी आहेस ना तू? ईश्वरी म्हणते की हो आई, मी बरी आहे, जास्त काही लागलं नाही, नको काळजी करू. आता ईश्वरी आईला म्हणते की आई, तुला त्या बाईबद्दल जास्त काही माहिती मिळाली का ग? त्या म्हणतात नाही ना ग, पण म्हणजे काही नंबर्स मिळालेत, पण हवी तशी माहिती आणि काही जास्त काही नाही मिळालं. ईश्वरी म्हणते की जाऊ दे, मी सहजच विचारलं. सुप्रिया काकू म्हणतात नाही का इशू, माझ्यामुळे तुमच्या दोघांमध्ये दुरावा आलाय आणि याचंच मला जास्त वाईट वाटतं आहे. त्या म्हणतात की रात्रभर विचार करत असते काय करायचं, या सगळ्यामध्ये आपण निर्दोष आहोत, या सगळ्यांचे पुरावे आपण कुठून आणायचे हेच कळत नाहीये इशू, काहीच कळत नाहीये इशू. ईश्वरी पण त्यांना आधार देते आणि म्हणते की सापडतील आई, नक्की सापडतील पुरावे. ईश्वरी म्हणते की आई, तू त्या दिवशी मला एवढा धीर दिलास आणि आता अशी का बोलते आहेस तू? इशू म्हणते की तू नको खचून जाऊस आणि मी पण कोशिश करतेच आहेत अगं. ईश्वरी म्हणते की तुला माहिती का, आता अर्णव सरांच्या वागण्यातही थोडा बदल होतो आहे आणि ते जाणवत देखील आहेत मला. सुप्रिया काकूंना हे ऐकून आनंदच होतो. त्या म्हणतात की खरंच? ईश्वरी म्हणते की हो, अगदीच खरं. आणि ईश्वरी म्हणते तूच म्हणते नाही काय, हे सगळ्यावरचं औषध असतं. ईश्वरी बरोबर म्हणते. ती म्हणते की खूप हर्ट झाले आहेत का ते, थोडासा वेळ जाऊ देऊयात ना. आणि आता इकडे मायलेकींचं बोलणं झालं असतं, त्यांना दिलासाही मिळाला असतो की ईश्वरी आता ठीक पण आहे. आणि ईश्वरीने असं बोलल्यानंतर त्यांना अजून चांगलं पण वाटतं की अर्णव आता तिच्याशी नीट वागतो आहे ते. त्यामुळे त्यांना आता असं वाटतं की आपण जास्तही थांबायला नको की अर्णव चिडेल किंवा अजून काहीतरी वेगळं होऊ नये. म्हणून ती म्हणते की सुप्रिया काकू म्हणतात की चल आम्ही निघतो आता, नमूला बोलावतेस का? आणि इशू म्हणते की मी हो नमूला बोलावतेस, तोवर तू कॉफी पी. आणि आता सुप्रिया काकू कॉफी तर पित नाही, पण त्यांना अर्णवचं बोलणंच आठवतं. तो म्हणतो की तुमची या सगळ्यात काही चूक नाही आहे, याचं प्रूफ द्यायचं आणि तरच माझ्यासमोर यायचं. आणि प्रेक्षकांनो त्या खूप निराश असतात. त्या मागे वळून बघतात तर काय, तिथे अर्णवच्या आईचा फोटो असतो आणि त्या फोटोकडे बघून त्यांना प्रेक्षकांनो अर्णवचा जो चेहरा आठवतो की आता बघा ना, ज्याच्या आईचं सुसाईड झालेलं असतं त्याची आई किती प्रेमळ असू शकते. त्या मुलाच्या त्या रडण्यातून त्याच्या त्या भावना व्यक्त झालेल्या असतात. आणि त्यांना आठवतं की अर्णव म्हटला होता की तुमच्यामुळे माझ्या आईने सुसाईड केलं आहे. आणि त्या फोटोकडे बघून सुप्रिया काकू रडून म्हणतात की जगाला वाटतंय की मी दोषी आहे, या सगळ्यामध्ये माझा दोष आहे. त्या फोटोशीच बोलत असतात. त्या म्हणतात की मी खरं सांगते. त्या म्हणतात की या सगळ्यात माझी काहीही चूक नाहीये. त्या सुप्रिया काकू म्हणतात की जितका त्रास तुम्हाला झाला होता तितकाच त्रास मलाही झाला होता. त्या म्हणतात की आणि आजही होतो आहे. प्रेक्षकांनो, आपला भूतकाळ असा समोर आला हे बघूनच प्रेक्षकांनो किती त्यांना वाईट वाटत असेल हे त्यांच्या मनाला माहीत आहे. आणि तेवढ्यात अर्णव सुद्धा रूममध्ये येतो आणि त्याच्या आईचा फोटो त्यांच्या हातात बघून त्यांना थोडंसं हे वाटतं. सुप्रिया काकू त्यांचे डोळे पुसतात अर्णवला बघून आणि तो फोटो जागेवर ठेवतात. आणि बघा आता सुप्रिया काकू लगेच निघतात अर्णव आल्यामुळे. पण त्याला म्हणतात की अर्णव, तुम्ही माझ्या इशूला सांभाळून घेताय तेवढ्यात अर्णव म्हणतो की माणुसकी आहेत अजून. आणि अर्णव म्हणतो की माझ्या बाबतीत जे काही घडलंय त्याचा त्रास मी तिला नाही देणार, एवढा हार्ड पण नाही आहेत मी. आणि सुप्रिया काकूंना हे ऐकून जरा बरं वाटतं. आणि आता सुप्रिया काकूंना असं वाटतं की जे काही झालं असेल ते झालं, किंवा आत्ताही जे काय आता ईश्वरीची अवस्था, अंजलीची अवस्था किंवा जे काही त्यांच्याकडनं चुकीने झालेलं आहे त्याबाबतीत त्या म्हणत असतात. पण अर्णव म्हणतो की मिसेस देसाई इज कंप्लीट. आणि प्रेक्षकांनो, आता अर्णव त्यांना काही बोलूच देत नाही किंवा त्यांचं म्हणणं देखील ऐकून घेत नाही. त्यांना तर खूप काही बोलायचं असतं. पण असो, आता हे अर्णव राजशिर्केंचं घर आहेत आणि अर्णव राजशिर्केंच्या घरात फक्त अर्णवचंच चालतं, म्हणजे तो कोणाचं ऐकूनच घेत नाही. जे चूक असेल तेही नाही, जे बरोबर असेल तेही नाही. त्यामुळे आता अर्णव त्यांना सांगतो की मी एक रिक्वेस्ट करतो प्लीज. आणि सुप्रिया काकू म्हणतात की बोला ना. अर्णव म्हणतो की आज आले आहेत पण इथून पुढे तुम्ही येऊ नका प्लीज इथे. प्रेक्षकांनो, असं अर्णव डायरेक्ट त्यांना बोलतो. पण आता त्यांची पण काय चूक आहे, त्यांची पण बाजू अर्णवने समजून तर घेतलीच पाहिजेत ना प्रेक्षकांनो, की काय झालं होतं, काय नाही, काय नक्की
कसा गोंधळ झाला होता. त्याने एकच बाजू धरून लावली की तुमच्यामुळे माझ्या आईने सुसाईड केलं आहे, पण त्यामागचा हेतू काय होता, म्हणजे हेतू म्हणण्यापेक्षा तेव्हा काय घडलं होतं हे कदाचित त्याने खोटं का होईना पण समजून घ्यायला पाहिजे तो, हो की नाही प्रेक्षकांना. असो, इथे मालिकेचा एपिसोड संपतो. आपण बघूया की पुढील भागामध्ये काय दाखवलेलं आहे ते. बघा प्रेक्षकांना, आता इकडे ईश्वरी म्हणते की काही करून आकाश भाऊजी आणि नमुताईच्या प्रेमाबद्दल आणि लग्नाबद्दल मला आता घरात सांगावंच लागल. आणि हे तिचं बोलणं मामी ऐकून घेतात. मामी म्हणतात की तुझ्या त्या दळभद्री बहिणीचा लग्न लावण्याचा तुझा हा प्लॅन, मामी म्हणतात की मी कधीच यशस्वी होऊ देणार नाही. आता बघा ही वल्लरी काय करते. इकडे ईश्वरी खूप बेचैन असते आणि अर्णवला ते कळतं. तो म्हणतोय की काय चाललंय का हे तुझ्या डोक्यात, काही बोलायचं होतं का. आता ईश्वरीला असं वाटतं की कसं बोलणार, ते आधीच घाबरते. अर्णव तिला म्हणतो की बोल. ती म्हणते की नाही. अर्णव म्हणतो की व्हॉट्स रॉंग विथ